जाते प्यारे याच वेळी तू असशील तेथे वाया पाजले गई येत गजेते लेखे कधी उघड्यावर पाप ज्योत पणतीची असेल उदरित तब मुख निष्पाप माझ्या खाली घुमती गाडी मागत मायावी ओठावरती असेल तुझ्या अमृतमय पैसे दारू डोसणार बेवडो झालो मला सर काय म्हणतो
तुझ्यासारख्या दगडावर पाय ठेवून सकाळच्या विजीत बसलो असतो. समजलं ना? उत्तम, अरे तू शांत राहा भाऊ. अरे ओळख विसरलेल्या माणसावर जास्त बोलू नये. अरे कणाला वेळ आहे तुझ्याशी बोलायला? तुझ्या पाया पडणारा माणूस मी नाही, समजला? सदू, अरे तुझ्या बायको मुलांकडे पाहून 2 वेळा तुझा गुन्हा माफ केला मी, पण ठेच लागून सुद्धा सुधारणारा माणूस नाही तू. अरे अजूनही सुधार आणि बायको मुलांचा विचार कर. अरे बायको, कसली बायको? ती मला मरण जाऊन सांग. रणकीवर पोरांचा पड भर असं म्हणते ती मला. त्या झालेल्या बायको म्हणायचं आवडतं तुझं. अरे काय चुकलं तिथे त्यात? आपल्या धडमळीत असतील सौभाग्यापेक्षा धडधडीत वैद्यव्य चांगलं. कुणीतरी माणुसकी म्हणून काम झालं तरी नाही. म्हणजे किती तुझं इच्छा आहे मी मरावं? मला माहित आहे कसं काम होत असते. त्या बायको नाही ना, तेव्हा लोकांच्या बायकांवर नाही त्यामुळे उसळलेल्या विचारांना घराला चालतो बाई तू. अरे शेवटी मदिना तुझा नसते. हे माझं मी नव्हे. मदीना माझा नाश करतो की मी तुझा सत्यानाश करतो. हल्ला मोठा तत्वज्ञान शिकवायला तसं काय ब्रह्मदेवाचा बापच ना तू. माझ्या कबडीत मारलीस काय? गाठ माझ्याशी आहे, बघून घेईन मी तुला. आपण थोडी पाणी आणतो. हा बसा. या, पाणी पिऊ. अरे खरं म्हणजे मी त्याला मारायला नको होते. अरे पण त्याचाही स्वयं सुटला आणि मी पण माझा राग आवरू शकलो नाही. अरे फार वाईट. अहो वाईट काय, चांगला झाला उलट. असल्या नालायकाचा भाने तोंड पडू पाया होता. अरे जाऊ दे तो विषय. अरे घडायचं ते घडून गेलं. मी दुकानात जाऊन येतो. तोवर जर शंभू बडके आला तर त्याला थांबून ठेवायची. खरंच आमच्या भाईसारखं देव माणूस अख्ख्या गावात शोधून भेटत होता. दुसऱ्याचा दुःख ता सुद्धा आपला दुःख आणि दुसऱ्याचा सुख ता सुद्धा आपला सुख असा म्हणणारे आमचे भाई म्हणजे साक्षात परमेश्वराचा अवतार. पण या कदू सारखी भुबडा त्यांचा दुष्णा लावतो. भाडव्यांचा वाटोळा होत, राटेजांचा तळपाट होत, मेल्यांचा भयाभंग होत, राटेजांचा वर उलटो टांगून काळतून धुळे मिरचेची धुळी देऊ पाहिजे. अरे इथे आल्याबरोबर मांजर कसं आडवं आलं? शेंडक्या भटा ओक्या पण कामावून बोल. मांजूर कोणाक म्हणतो? अरे मी समोर इलो तर तुका मांजूर आडिया दिलेला दिसला. सेंजीच्या उत्तमा तुला रे कोण मध्ये लोंबत रामायण सांगताय? शंभर भटा तोंड आवर नाही तर तुझ्या या चमन गोट्यावर ना शान चुकत घाली तापत म्हशी का. अरे काय हे अभद्र बोलत आहे? अरे कोणत्या गाढवाने तुझे नाव उत्तम ठेवायला सांगितलं कुणाच ठाऊ? शंभर भटा अरे विचारलंस का? काय अरे तुझ्या बापाशीनच नाही काय माझी जलपत्रिका काढून दिल्या. त्याच्याशिवाय तुझं गाणं होतोच तुझ्या गावात. अरे ही तर जनाची नाही तर मनाची तरी लाज ना. आता जाऊ दे, तुझ्यावर बोलायचे तर माझे तास नक्की टोके. आता प्रथम एवढे सांग पाहू, आई कुठे गेले ते? एवढ्या तातडीने बोलावणे पाठवले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचे काम असणार.
म्हणून सकाळी उठलो तो सकाळ धावत आलो बघ. अरे पण सकाळचे सगळं विधी आटोपलं ना काय तुझं गाव बदलली हो? उत्तमा तुझ्या मारे टोपी त्यात चोंबडेपणा करायला लागलास की रे. अरे निदान माझ्या शास्त्राला तरी थोडे भीत जा, नाहीतर नरकात जाशील हो. पण ते जाऊ दे, पण एवढे कसले महत्वाचे काम आहे? बटा आता तुझी चांगली चंगळ होते या बघ. चंगळ कसली आहे चंगळ? मी नाही समजलं तू काय म्हणतोस ते. आता याड पांघरून पेडगाव कशाला जातोस? अरे आमच्या अमोलबाईचा नदी कडवतं जायचं आहे. त्याच्यासाठी तुला चांगलं मूर्त काढून बोलावलं. हिला काय घेणार? अरे बटा असो ब्याग लागलं तर तुझा धोतारायचा पिवळा होता ना. अरे जाऊ दे. चांगलंच एक मूर्त तेवढं काढून ठेव. अरे वा, अरे वाटलेच मला. अरे एवढा शुभ का प्रसंग असल्याशिवाय भाईंचा निरोप येईलच कसा? बरोबर आता बरोबर डोक्या सुकटाचा वास येतो. उत्तमा पुन्हा लागलाच की रे माझी मस्करी करायला. अरे बरोबरीच असला म्हणून काय झालं? मगापासून मी आपला ऐकतोच आहे. अरे माझा निजर विद्याभ्यास तरी मांजरा. अरे ब्राह्मण म्हणजे देवा समान असतो, देवा समान. आता वाक पाहू प्रथम खाली आणि कर पाहू नमस्कार. आता नमस्कार करू सांगतो तर करतोय. पण ज्याचा नमस्कार करायचो तो ब्राह्मण धर्मात नाही तर निदान कर्मात तरी चांगलो चांगलो. होय होय. अरे तू तर चिकाटलेलो पैसे सुद्धा काढून घेणारो लोभी पण. अरे जय सत्यनारायणाक गुळ आणि खोबरा लागता तर तू गुळाऐवजी खडी साखर लिहितो. बरोबर की नाही? कारण खडी साखर किती लिहितो? कारण गुळ जर खोबऱ्यात चिकाटला तर त्याचा डोंगलो चिकाटतो. बरोबर. आणि त्याच्यावर पूजा करणारे अबीर गुलाल पिजार टाकतले आणि मग त्या गुळ होतला पाकतो आणि त्या तुका घरात घेऊ गावाचा ना. म्हणून तू गुळाऐवजी खडी साखर लिहितो. माझी चेष्टा करशील? तर तुझी बत्तीची दातात काढून दे. पांडुरंगा बाबा आता तू याच बघ रे. या बामणाच्या हातातून हत्या होतेली. अरे पाप लागा तुका पाप. अरे तुझ्यासारख्या मूर्खाच्या बाबतीत पाप पुण्याचा विचार करायचा नसतो. अरे गाढवा, तू अशी माझी सिंगल डवाळकी करतो. हे जर गावातील लोकांना समजले तर गावातील नागरी शेवट पोरं सुद्धा माझ्या टाळावरती लोणी घुसून देतील. जरा गप्प बसतील का? देवा खडी साखर मी तुलाच देईन. समजले? आता कशी गाडी वळणावर येईल. बर ते जाऊन दे. आता प्रथम एवढे सांग भाऊ, भाई कुठे गेले? भाई साहेब दुकानावर गेले. माका सांगायला गेले शंभू गडजी इले काय त्यांका बसून ठेव. असं म्हणतोस? बसतो बसतो. आता कसा मी चाय घेऊन येते. बसा हा. उत्तमा, छान बोल. इकडे इकडे. मला जरा जरा जास्तच लागते हा. तेव्हा हात आकडता घेऊ नको. आता माझी काय बस यायची नाही. आता तू जरा जास्त टाक. भटाची जाग म्हणजे खराच आप मतलबी हो. तसे नव्हे रे. तू माझा मित्र म्हणून जरा गमतीने म्हणालो. आता गप बसतोस का देऊ आणि बसतो वर का? अरे बाबा, माझे चुकले. जा बाबा जा लवकर. चहा घेऊन ये. आता तुला घालतो दंडवर. जा लवकर. काय शंभूशास्त्री कधी आला आणि हे काय दंडवत कुणाला घालतात? आता कुणाला म्हणून काय विचारतो? अरे तुमच्याच घरातील ग्रह लागले ना माझ्या पाठी, त्याला घालतो तो दंडवर. कोण? आमचा उत्तम की काय? हो हो तोच तो. नाव चांगले उत्तम पण गुण फार वाईट. म्हणतात ना रूप घोड्याचे आणि गुण गाढवाचे. ते अभ्यासले का ना? माझ्या मागे नुसता फार धूळ लागलेला असतो. सांगायचं मित्र आहे ना तुमचा. अरे मित्र म्हणजे काय? लंगोटिया म्हण लंगोटिया. तर
आता तर तो माझी लंगोटी सोडून बांधून नाही म्हणजे त्याची काय आहे लहानपणी तो माझी लंगोटी सोडायचा आता तर तो माझ्या आपुलच्या कासोट्याला धक्कातोय करायचं बरं ते जाऊ दे पुढचे म्हणूया भाईंनी मला बोलावणे पाठवले होते तुझ्या संदर्भात लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना मग काय बोल राव मुलगी कुठली बघितली आहे आपल्या गावची आ? आपल्याच गावची म्हणजे अगोदरच कुठे डोळ्यात मिळावं कधी काय रे कुठे जमवलं सूत दूध वगैरे काही नाहीये समजत सारे काही बाईच्या संमतीने जमवले आहे वाटलेच मला भाईच्या त्या बाई जाणतीलच कसा आता मुलगी एक गावातली आहे समजले पण कुणाची रे ते मालवणीची काळे मामा आहेत ना त्यांची पत्नी कोण उर्मिला की काय अरे वा सुंदर सुंदर म्हणजे काय फारच सुंदर हो मी ओळखत नाही तुमच्याकडे हो ओळखता सुद्धा काय विचारतात हो गावातलं सगळं कोंबडे सुद्धा कोणाचं काय सुद्धा सांगायचं पडलास मध्ये उपटलं घर, काय करू येतो इकडे गजरदार आई याची विरोध करू. कान तेवढा केला. उठाले का जा? आता गप्पर आणून दिला जरा. काय म्हणत होतो हा उर्मिलेबद्दल अमोल उर्मिला एकदम सुलभ तुमच्या घरात शोभून दिसेल हो. आता मूर्ख किंवा चांगलं काढ म्हणजे मिळवलं ते तू काही सांगायला नको गावातील सगळ्यांचे मुहूर्त मीच काढतो ना समजला अरे आता गावात दुसरं घटत नाही म्हटल्यानंतर ही गावातली लोक करतली का अडलो घरी आणि आता तुझ्या लग्नाचा मुहूर्त अमवाशालाच काढणार आता जा बाबा कसवाया आता जातोस की नाही चल शंभा बटा आता लय बोललं तू जातोय पण लक्षात ठेव तुझी ह्याची शेडी ना माझ्या हातात आहे. तुला पण थोडी सांगतो गेला एकदाचा अरे एक वेळ राहू केतू परवडले पण हे येडे पित्रे नको बाबा फारच कडक हुआ बरं अमोल आई कधी आले नाही तर तू निदान इथून तरी माझी सुटका झाली असती पण काय रे अमोल हुंडा किती घेतला या लग्नाबद्दल शंभू शास्त्री हुंडा कुणी घ्यावा जे ऐकाव आहे काही सुद्धा काम धंदा करत नाही दुसऱ्यांकडून फक्त कसं लुबाडता येईल अशा निर्दयी लोकांनी हुंडा घ्यावा ईश्वराच्या कृपेने आमची धनदौलत शेतीवडी पुष्कळ आहे शिवाय भाईसारखा देव भाऊ म्हणून लाभलाय मला त्यात असल्या हुंड्यात मी भिकारी पैशाची भर नकोय शाबास अमोल अरे तुझ्यासारखी अशा विचारांची माणसं समाजात हवी तरच ही कपटबंदी हुंडा पद्धत बंद होईल पण हुंड्याबद्दल विचार म्हणून राग मारू नको तुझा निर्णय मला अगदी मनापासून आवडला पण काय म्हणत होतो अमोल आई आले असते तर पंजाबावर मूर्त काढला असता कुठे बाहेर जायचं आहे का तुम्हाला हो हो त्या प्रमोद पवारांकडे पूजा आहे ना तेव्हा त्याला काय करतो तसे पूजा झाले म्हणजे आमच्या हातचं मन पण पूजेचा प्रसाद सुद्धा करायचा आहे ना म्हणून जरा गडबड आहे त्याच करून एवढ्या मोठ्या या गावात एकच ब्राह्मण कामे सुद्धा नुसती मारुतीच्या शेपटासारखी कामे लागलेली असतात रोज पुन्हा कुणाला पुरा पडणार मी एकटा आता आहे ना घरात छोटा बच्ची मग घाबरता कशाला आणखी 5-6 वर्षांनी डबल कमाई सुरू होईल तुमची एवढासा आहे तरी सुद्धा कोणी पंचमात्रेची खेळायला लागला आहे तो लवकरच तयार केला तुमचा प्रभूला मग थोडा आराम मिळेल तुम्हाला ते खरं आहे अमोल
शेंगोवरती अरे एवढ्यातच टाकला वाटतं नाही म्हणजे काही टेराटी पण उठते असं काहीतरी म्हणत होता म्हणून म्हटलं तसा काढा या बाई. हा म्हणता कुरकुंडाची सगळी निधी काढली. आता रस्त्याने जाताना मागलेला दिसतो ती काय वयाने नव्हे, ही झोळ येते ना भरलेली पाठीवर, म्हणून थोडे वाचावे लागते. भाई शंभू शास्त्रींना पुष्कळ घाई झालेले दिसते निघण्याची. असं काय अरे वाटवावी लागली वाटतं. अरे तोपर्यंत चहा वगैरे दिला की नाही उत्तमने? आता तुमच्या घरात येऊन पाणी घेणार नाही काय मी? चांगला कप्पा दुधाचा चहा दिला उत्तमने. बरं तर आता आपण मुख्य विषयाकडे बोलूया. अरे पंचा वगैरे आणलंच नाही बरोबर? हो, हे काय विचार नाही झाले. चांगला एवढी मांडत आलेले लोक माणसाने नावाच्या वस्त्राप्रमाणे दोनचं डबं पंचा. आता कुणाच्या आणि कधी आणि कोणते गाव निघेल हे सांगता येणार नाही. शंभू शास्त्री पुन्हा चहा टाकवाय सांगू का उत्तमला? नको 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 नको. अरे आत्ताच घेतलं ना त्या उत्तम जास्त चहा. अरे आज चौथा गेली नाही तोंडाची. मोगटी बरं काढाचे पंचाय भाऊ आहेत आणि अगदी घोर जसा मुहूर्त करा आमच्या अमोलच्या लग्नाचा. आणि शंभू मुलीचं नाव उर्मिला आहे ना? हो भाई, त्याबद्दल सर्व काही करून माहिती अगोदरच मिळाले मला. तुम्ही काय बोल? भाई तुमचं चालू द्या, मी दुकानात जाऊन येतो, नाहीतर उशीर होईल. ठीक आहे येत. बरं येत. तर मी काय म्हणत होतो भाई, आलं लक्षात. अमोल आणि उर्मिला जोडा सुलक्षणी, सर्व गुण सारखे. आता विवाह होतं वैशाख महिना, उपनयन मुहूर्त. गुरुच्या हस्तामुळे आणि वैशाख महिना अधिक मास म्हणून आल्यामुळे मुहूर्त नाही. तुमचं नाही? आहेत मुहूर्त आहेत. वैशाखाच्या शेवटी म्हणजे जून महिन्याच्या 24 तारखेस एक गोरज मुहूर्त आहे. मुहूर्त आहे भाई. अरे असं काय करतोय शंभू? अरे मुहूर्त नाही काय म्हणतोय, मुहूर्त आहे काय म्हणतोय. अरे काय वेळा ह्या का म्हणतोय? अहो, म्हणजे त्याचे काय आहे बाई, वैशाख हा अधिक मास म्हणून आल्या कारणाने सुरुवातीला मुहूर्त नाही, पण वैशाखाच्या शेवटी एक गोरज असा मुहूर्त आहे. अगदी शुभ मुहूर्त आहे. सर्व ग्रह अनुकूल आहे. बाई मी म्हणतो हा मुहूर्त ठीक करायला काही हरकत नाही. ठीक आहे. मग पुढच्याच आठवड्यात साखरपुडा उठून घेऊ, म्हणजे पुढच्या तयारीला लागायला बरं. आणि उत्तमला सांगून काळे मामाला सांगावं पाठवतो. हे बघ शंभू, तुझ्या सांगण्यावरून हा मुहूर्त मी नक्की करतोय. लग्नाचं कार्य कसं व्यवस्थित पार पडायला हवं आणि लग्नात काही सुद्धा कमी पडता कामा नये. लग्नाचं हे अमोलच्या लग्नाचं हे कार्य असे डाम डौलत व्हायला पाहिजे आणि कोणतंही विघ्न येता कामा नये. आणि विघ्न आलं तर एका विघ्न आलं. कोण रुपेश? अरे काय बोलतोस काय ते? आणि या घरात याची हिंमत कशी झाली तुझी? हिंमत करूनच यावं लागलंय मला इथं, कारण हे घर मातीमोल होऊ नये यासाठी धाडस केलंय मी इथं येण्याचं. म्हणजे असं घडलं तरी काय? घडलं नाही पण घडणार आहे असा ठाम विश्वास वाटतोय मला बाई. अरे काय घडणार आहे आणि तुला कसला विश्वास वाटतोय? सांगतो. त्या काळे मामांच्या पुतणीशी, त्या उर्मट उर्मिलेशी अमोलचं जर का लग्न झालं तर नको नको नको
उगाच तुम्हाला आणि त्रास नको. निघतो मी. राम रुपेश, असं अर्धवट बोलणं सोडून जाऊ देणार नाही मी तुला. अरे काय घडलं ते साफ साफ सांगून टाक. अरे उर्मिलेची लग्न झालं अमोलचं तर कोणतं संकट येणार आहे आमच्यावर की आमचं सुख पावत नाही म्हणून दुधात मिठाच्या खड्यात टाकायला तू इथे? अरे असं घडलं तरी काय उर्मिलेच्या बाबतीत? माझ्या मनाला जाणणारी ती व्यथा सांगू शकेल आणि त्याच योग्य वेळेची वाट पाहतोय मी. अरे स्पष्ट बोल ना पाहिजे. असा आडपडा कशाला घेतोय? अरे काय स्वप्न रंगवली होती मी आई समोरच्या आयुष्यात. पण तू नको त्या वेळी इथे येऊन माझ्या स्वप्नाचा पाठ सुरळा केला. अरे का आलास तू इथं? अरे काय हवं होतं तुला? या शुभघटनेच्या तू हृदयात. अरे काय केलं त्या काळ्या बाबाच्या उर्मिले तुझं? तिनं माझा अपमान केलाय. अपमान कशाबद्दल? तेच सांगण्यासाठी इथं आलोय मी बाई. मी उर्मिलेला लग्नाची मागणी घातली होती पण तिने मला साफ नकार दिला. अरे प्रत्येकाची पसंती प्रत्येकावर अवलंबून असते रुपये. अरे तिची पसंती वेगळी असेल. नुसतं नाही म्हटलं असतं तरी चाललं असतं मला. पण तिला वाटेल तसं बोलण्याचा मला काय अधिकार? अरे काय बोलली तुला ती? मला तिने अनेक घाणेरडी विषय शिकवून लावले. मी चोरी करणारा चोर, लुच्चा, गुंड, मवाली अशी हेटाळणी केली तिने माझी. अरे मग काय म्हटले तिथे त्यात? बरोबरच सांगितलं तुझे. हे भटा, तू माझ्या पंचायत नाही, घरी तू गेला, मध्ये बोलला असता, चल निघ इथून. तुला काय बोलते? निघ इथून. आई, हे लग्न होता कामा नये. अरे ज्या मुलीनं मला नकार दिला तिचं आयुष्य कायमचं बरबाद करणार आहे मी. करपून टाकणार आहे तिचं सौंदर्य. आयुष्यभर कुमारिका म्हणून कुजत ठेवणार आहे एखाद्या क्षणातल्या किड्यासारखी. अरे शेणाच्या केला कधी शेणात नाही राज्य उपयोग. प्रयत्नाने तर बाहेर निघतो. अरे पण तिने नकार दिला म्हणून एका स्त्रीवर इतका अत्याचार? अरे माझ्या मनाला नाही पटत ते. शाणा हो आणि मनातून काढून टाकावे. अरे तिनं नाही म्हटलं म्हणून दुसऱ्या कोणी मुली नाही का तुझ्याशी लग्न करायला? आई, तू जर अमोलचं लग्न उर्मिलेशी करणार असेल तुझी आणि माझी दुश्मनी होईल कायमची. अरे तिच्याशी जो कोणी लग्न करेल त्याला माझं आव्हान असेल. त्याच्या घरादारासहित त्याला मी माती मोल करेल ही प्रतिज्ञा आहे माझी. वेश, अरे काय बोलतोस तू हे? उर्मिलेचं लग्न मी अमोलशी ठरविलेलं असताना अरे वाईट कसं वाटत नाही तुला असं बोलायला? म्हणूनच सांगतोय बाई, हे लग्न व्हायच्या अगोदर ते मोडून टाक. आणि जर का हे लग्न झालं तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही हे फक्त लक्षात ठेव. तिने माझा अहंकार दुखवलाय. मी पेटून उठलोय. मी तिला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. तर मग ऐक रुपेश, अरे तुझं हे आव्हान मी स्वीकारलंय. तुला काय करायचं असेल ते करून घे. बाई, वाघाची टक्कर घेतोयस तू याचा तुला पश्चाताप होईल. अरे वाघाचं कातडं पाळलेले लांडगे सुद्धा बरेच असतात पण त्याला वाघासारखा ढरपाय बोलता येत नाही. फक्त त्या लांडग्याचा आवाज ऐकायला येतोय. बाई, अजूनही योग्य वेळी शहाणा हो. अमोलचं उर्मिलेची ठरलेलं लग्न मोडून टाक. तुझ्याशी दुश्मनी करायची नाही मला. माझं ऐक, नाहीतर माझ्या डोळ्यांकडे बघ. अरे त्या सुडाने पेटलेला अंगार बघ. क्षणाचा वनवा केव्हा पेटे हे कळणार सुद्धा नाही तुला. अरे मी काळे मामाला शब्द दिलाय. हा बाई देशमुख शब्दाचा पक्का आहे. अरे किती अडचणी आल्या तरी मी माघार घेणार नाही. मला सुद्धा पाहिजे तुझ्या डोळ्यातील अंगार किती पेटत होते. ठीक आहे तर मग तुला माझं ऐकायचंच नाही ना. मग आता तुझ्याशीच माझा खेळ सुरू होईल हे फक्त लक्षात ठेव. या माझ्या फुकटच्या बाता नाही त्याची खात्री असू दे भाई देशमुख. अरे ज्या दिवशी हे लग्न होईल त्या दिवसापासून तिचं सौभाग्य धोक्यात आहे याची जाणीव ठेव.
तू तिकडे लग्न करायचं आणि इकडे उघड्या डोळ्याने तमाशा पाहायचा. नाही विध्वंस केलं तिच्या आयुष्याचा तर नावाचा रुपयाच नाही. आणि तुझी काल उद्या ठेवणं इच्छुक आहे. अमोल उर्मिलेचे लग्न होणार आहे. आणि तेही ठरलेल्या मुहूर्तावर. ठीक आहे तर मग आता लग्नानंतरच भेटू. येतो मी. बरोबरची घटना